पाहू शकतायत पावलांमध्ये बिघाड झाली. विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सरांना आपण पाहतायत. एक राकेश राऊत सरांना आपण पाहू शकाल. ही त्रिमूर्ती या अगोदर आशुतोष व्यवहारे आई कोसमाई चषक परिपूर्ण गाजवलं होतं. पहिलाच बॉल होता. ह्यावेळेला आपण पाहतायत ज्या पद्धतीने या चेंडूला एक्झिक्यूट केला. धीरज पाटीलला माहिती आहे की डीपमध्ये हा बॉल आलाय, कारण तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. याची सुद्धा आपण दखल घ्या. त्या विदिन सेकंदामध्ये जे काही सेकंद आहेत 10 सेकंदामध्ये तुम्ही जर एक रिव्ह्यू घेताय, तो सुद्धा बिमरला एक वाईट बॉलला, हा तुमच्याकडे एक स्पेशली रिव्ह्यू असेल. DRSचा वापर करू शकता. जर तो सक्सेस झाला तर तुम्हाला रिटेन मिळेल आणि जर फेल झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला रिटेन मिळणार नाही आहे. बाकीचे जे काही असतील ते अंपायर्स कॉल असतील. यावेळेला हा प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सँडीचा पॅटर्न शॉट एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत जाणता राजा चषक चौकार. गुड शॉट. चांगला फटका होता. दुसऱ्या बॉलवर चौकार आला आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. सँडी टू राकेश. फुल टॉस बॉल. घुटना टेक और ए सँडी का सिक्सर देख. व्हाट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत सनसनाटी षटकार 6. काय फटकेबाजी सुरू आहे. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता. लो फुलटॉस बॉलवर कधी कधी विकेट सुद्धा मिळते, परंतु सँडीने परफेक्ट रीड केलं होतं या बॉलला. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत असताना राकेशचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्र निवडलं होतं. ग्रेट टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतायत. यावेळेला टक्कन आवाज आलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. आभाळाला सॅल्यूट करणारा हा खणखणीत षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 17 वर जाऊन पोहोचले गेले. ब्युटिफुल स्टार्ट. राकेश खऱ्या अर्थानं विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. बिलालपाड्याच्या मैदानात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. अनेक स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु इथे वेगळा प्लॅटफॉर्म आहे. ही लेंथ आहे राकेशची, कारण बऱ्याच वेळेला पाहिले राकेशला गोलंदाजी करताना की ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करतो, परंतु आज कुठेतरी ही लाईन अँड लेंथ भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर सँडीने फायदा उचलला. पहा, जेव्हा संधी येते ना, त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि ते सँडीने केलं होतं. 4 बॉलच्या अगोदर आपण पाहिलं 1 रनवर धीरज खेळतोय, तर एका साईडला 16 रनची चांगली बहारदार बॅटिंग करतोय आणि या 4 धावा ॲड होतील. 20 रन आतापर्यंत वैयक्तिक इंडिव्हिज्युअल. सरळ बॅटचा वापर केला होता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा सनसनाटी झन्नाटेदार चौकार. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 21-0. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली
अगदी नेत्रदीपक सुरुवात व्हायला हवी आणि ती सुरुवात सँडीच्या बॅटमधून एक नॅचरल खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिलात तर विविध प्रकारचे भारतातले शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. शॉट सिलेक्शन अप्रतिम आपण पाहू शकलात. स्लोवर वन चेंडू जरूर पाहायला मिळतोय मिस्टर बाळाचा. सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी जरूर पहिला बॉल डिलिव्हर केल्यानंतर त्याचे इरादे पक्के स्पष्ट दिसत आहेत की स्लोवर वन कधी चेंडू येतील, कधी वेगवान चेंडू येतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कारण तुमच्याकडे अलीकडच्या काळामध्ये व्हेरिएशन असायला हवं. प्रदीपजी भोईर साहेब यावेळेला रजा घेत असताना आपण पाहत आहेत. आर्थिक साह्य त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळतं. महेशजी भोईर यांचे एक छान बंधू ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. नो बॉलचा इशारा आलाय. काय एक्झॅक्टली आहे तर जर्क गोलंदाज चालणार नाहीये, चक्क गोलंदाज चालणार नाहीये. आणि इथून मात्र किती धावा मिळतील पंच? 3+1. 3 धावा प्लस धावून काढलेल्या 1 रन. एकंदरीत आपण पाहिलं तर 4 रन मिळतील. आणि या गोलंदाजाला आता ब्लॅकलिस्टमध्ये जरूर टाकलं जाईल यात ती मात्र शंका नाही आहे. म्हणजेच पहिला गोलंदाज हा आपण पाहिला तर या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खार्डीच्या गावामध्ये जेव्हा तुम्ही येतील ना तेव्हा एक अनोखा रेकॉर्ड हा अजित म्हात्रे सर, विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे सर या त्रिमूर्तींकडून 2016-17चा जर विचार केला तर जवळजवळ 46 गोलंदाजाला बंदी आणली होती. आणि तिथून चर्चित राहिले हे पंच. आणि अव्याहतपणे आत्तापर्यंत गेली 9 वर्ष पलटलेत. हे 10वं वर्ष लागेल. खार्डीचं खूप चांगलं माणुसकीचं नातं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे ही पंचांची भूमिका आहे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते स्कोर कार्डवर 25. बाळाला सुधारणा कराव्या लागतील. धैर्य सोडू नका. मुथय्या मुरलीधरन सारख्या गोलंदाजाला 7 वेळा पंचांनी मात्र डॅरेल हेअर ऑस्ट्रेलियन पंचांनी बंदी आणली होती. परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. आणि आज टॉप वर्ल्ड क्लासचा पहिला गोलंदाज 1347 विकेट्स ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत तो खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. म्हणजे धैर्य सोडू नका. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. मधुकर फ्रीडच्या बॉलवर बॅट स्विंग अफलातून पाहायला मिळाली होती. बॅट जोरकस पाहायला मिळाली परंतु बॅटच्या रडारमध्ये काही बॉल येऊ शकला नाही आणि सरळ बॉल निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. बॉल फेकून झाली ते आत्तापर्यंत 2. दुसऱ्याच बॉलवर परफेक्ट या वेळेला तो अँगल आला नव्हता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. तुमचा जो नॅचरल बॉल टाकण्याची जी पद्धत आहे, शैली आहे, कानाच्या कोपऱ्यापासून तुमचा हात गोल फिरला पाहिजे ते पाहायला मिळालं नाही. फुलटॉस बॉल आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. या पण अंपायर्स कॉल. यस अंपायर्स कॉल आहे. पाहायचं डिसिजन पेंडिंग. कमरेच्या वरती आहे का हा बॉल मधुकरचा. 6 धावा तर मिळालेत परंतु इथे नो बॉल आला तर अजून धाव एक ॲड होईल. फ्रीडचा सिग्नल सुद्धा मिळू शकेल. पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर करावा लागेल. म्हणजे एका बॉलवर क्रिकेटच्या खेळामध्ये किती घटना घडू शकतात याचा नेम नाहीये. डिसिजन पेंडिंग आहे. अजित म्हात्रे सर थर्ड अंपायर रेफर केले गेले. अतिशय सुंदर ट्रॉफीज आपण पाहत आहेत. भव्य दिव्य ट्रॉफीज. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या दर्जाच्या ट्रॉफीज. प्रत्येकाची इच्छा असते की ही माझ्या घरात शोकेशमध्ये ट्रॉफी असावी परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट ती मेहनत घ्यावी लागते. डिसिजन पेंडिंग आहे. लाख मोलाची स्पर्धा. कालपासून या स्पर्धेचं बिगुल वाजलं. यस नो बॉल. हा अंपायर्स कॉल होता. कोणत्याही प्रकारचा DRS वापरला नव्हता. दोन्ही टीमच्या माध्यमातून अजूनपर्यंत पेंडिंग आहे. नो बॉल प्लस फ्री हिट. 7 धावा मिळतील या बॉलवर. आणि आकाश पाटील आम्हाला दर्शवत आहेत. आमचे गुणलेखक कालपासून खूप चांगलं डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. अतिशय चांगली माहिती देत आहेत. धावसंख्या जाऊन पोचते 32.
फक्त बॉल 8 फेकून झालेत. या षटकातील 2च बॉल फेकून झालेत. मधुकर फ्रीचा बॉल जरूर बॅटचं टॉप एज ह्या वेळेला आपण पाहू शकलात. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी फर्स्ट स्लिपकडे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्यावर. गोलंदाज मधुकर गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेला मोठा प्रहार, छोटा पॅक, बडा धमाका धीरज पाटीलच्या बॅटमधून. पॅटर्न शॉट, षटकार 6. या वेळेला जर आपण पाहिलं तर सरळ चेंडूला फेकून दिले. लगातार हा दुसरा षटकार. भव्य स्वागत महादेव यांचं. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बरोबर 45. 45 धावा झालेल्या आहेत. हिटमॅनचा हा आकडा पाहायला मिळतोय. लगातार हा दुसरा षटकार. धीरज पाटील इज ऑन अ फायर. या बॉलला लेफ्ट केलं. राकेश राऊत सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर NCC नारंगी टीम जाऊन पोहोचते 46 वर. 46 या धावसंख्येवर. आक्रमकता दाखवले गोलंदाज. हवे तसे आतापर्यंत गोलंदाजी करत नाही आहेत. आता इथून ऑन साईडला लगातार हा तिसरा षटकार. 3 in row. व्हॉट अ बॅटिंग. इनक्रेडिबल माइंड ब्लोईंग शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या अर्धशतकीय भागीदारी रचली जाते. फर्स्ट विकेटसाठी जाऊन पोहोचते तब्बल 52 धावा. 52 रन. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई भवानी मारंबळपाडा वर्सेस V24 बॉयज चंदनसार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या 4 षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52 तब्बल. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. फंबल झाले त्या ठिकाणी. पापणी लवते 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढंच चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं. आत्मविश्वास आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एस नो अँड वेट या 3 गोष्टींच्या जोरावर आत्तापर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54. ऑन साईडला खेळलाय. पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथून पुन्हा एकदा थोडंसं लेझी क्रिकेट राहिलं होतं. कारण तुमची क्रिकेटच्या मैदानात बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असायला हवी. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपण पाहिलं तर भारतीय T20चा वर्ल्ड कप वुमेन्स ज्या पद्धतीने आपण एक वेळेला पाहिला होता. मेन्स पाहिला होता. मेन्स T20चा वर्ल्ड कप आला. वुमेन्स 50-50चा वर्ल्ड कप आपण पाहू शकलात. म्हणजेच ते क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 2 वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आले. या वेळेला बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. शॉट फाईन लेग. 1च रन. शैलेश किनी यांना आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत अफलातून या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56 धावा. सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहेत आदरणीय महेशजी भोईर साहेब. या वेळेला फोर्स केले. या बॉलला सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता अतिशय चांगलं टाइमिंग पाहायला मिळालं. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. व्हाट अ शॉट सैंडी.
अप्रतिम चांगला फटका आहे. पायामधला बॉल अगदी खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि रन झालेले आहेत त्या आत्तापर्यंत आपण पाहू शकतायत. 63 धावा. काय रणनीती आखले गेले. सँडी ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, अंडरआर्मचं क्रिकेटसुद्धा अप्रतिम खेळत असताना आणि या टीममधून खेळताना सातत्याने चांगली कामगिरी. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, पंचांनी सांगितलं यावेळेला नाकारलं आणि लेग बायचा इशारा येत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस NCC नारंगी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 64 धावा. 64 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सुधाकरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. विशालजी किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. नेहमीच खार्डीचे ग्रामस्थ, क्रिकेटसाठी प्रेम देणारी ही मंडळी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. म्हणून खार्डी गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून जी ओळखली जाते ते आपण सातत्याने पाहिलं आहे. कालच्या दिवसात अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती काही ग्रामस्थ मंडळींची. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाईम. टाईम अँड टाईट. वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप. फुलटॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना सँडीने जी सुरुवात केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. त्याचा अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे धावा येत होत्या. सँडी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. चला टाइम आउटचा नियम माहिती असेल. 4 षटकांचे तुम्ही सामने खेळतायत आणि त्यामुळे टाइम स्पेंड करू नका, कारण संध्याकाळच्या सत्रात आपल्याला चांगले सामने कव्हर करायचे आहेत. वेळ मिळाला तर आज एक संघ अंतिम जवळजवळ 4 मध्ये आपण घेऊन जाऊया. सुपर अंतिम 5 मध्ये 6 दिवसांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण विचार केला तर सुपर 10 मध्ये 2 टीम्स पोचलेल्या आहेत. धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप आणि एका साईडला आपण पाहिलं तर आई गावदेवी अंबोडे, राहुल पाटील वन साईड हिरो. काही जबरदस्त बॅटिंग केली होती. 73 धावांची घणाघाती आणि झंझावती झुंजार खेळी करत असताना जसा तो अंबोडी टीममध्ये इन झाला, काही वर्षांच्या अगोदर तो भिनार टीममध्ये खेळत होता, कारण एक गाव एक संघ अंबोडेचा तेवढा तयार नव्हता आणि त्यामुळे भिनार टीममध्ये आपण त्याला सातत्याने पाहिलं. परंतु आता स्वतःच्या गावातून खेळत असताना एक चांगली टीम तयार केली आणि आता चांगलं क्रिकेट खेळत असताना 73 धावा त्याच्या बॅटमधून. ही इंडिव्हिज्युअल हायस्ट टोटल आहे आज सँडीची 38 धावा. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत. हरीशचा हा फटका फसला होता, परंतु तिथे परफेक्ट जजमेंट आणि कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळाला नाही त्या फिल्डरचा. ते स्लिप होताना पाहायला मिळत आहेत. दाग अच्छे होते. गौतम गंभीर 2011ची ती खेळी आठवा. 97 धावांची डाईव्ह मारल्यानंतर तिथून मात्र एक टॅगलाईन 2011 पासून पाहायला मिळाली की दाग अच्छे होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 65 धावा. 65. चांगली धावसंख्या उभारली गेली. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली सँडी आणि धीरजमध्ये. यावेळेला ऑन साईडला फुटवर्कचा वापर केला होता आणि आता मात्र फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला शेवटच्या क्षणाला. फलंदाज बाद. धीरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगली सुरुवात करून जबाबदारीचा खेळ स्वीकारला. संयमाने खेळी केली दोन्ही बॅटरने आणि एक चांगल्या सुस्थितीमध्ये धावसंख्येला उभारी दिली आणि संघ जाऊन पोहोचतो NCC नारंगी 65. लॉस ऑफ 2 विकेट. 65 ला 2.
65 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 बॉल राहिलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा कॉल करू इच्छितो दोन्ही टीमला टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचं आहे. V24 बॉयज चंदन सार आणि आई भवानी मारंबळपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. शेवटचे 3 बॉल राहिलेत. नवीन फलंदाज जतीनला आपण पाहत आहेत. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो परंतु इथे वन बाउन्सने बॉल गॅदर करत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आई भवानी मारंबळपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी V24 बॉयज चंदन सार या टीमला विनंती करेन कॅप्टनला की आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं आहे. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा दिली, सरळ बॅटचा वापर केला, तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाही आहेत फिल्डरची. 4 रन, चौकार, गुड शॉट. V24 बॉय चंदनसार टीम, चला आपण सुद्धा एक घटक आहात. ज्या वेळेला तुमची स्पर्धा असते तर प्रत्येक संघाला तुम्ही 8 8:30 बरोबर बोलवता, तर आपण सुद्धा परिपूर्णतः मात्र त्या वेळेवर यायला पाहिजे. इथून मात्र धावांवर धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, व्हॉट ए एफर्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्ती अखेर 71 आणि 72 रन्स टू विन. NCC नारंगी टीम दोन संघादरम्यान मॅच होणार आहेत. मारंबळपाडा संघ दिलेल्या वेळेवरती या मैदानावरती उपस्थित आहे. फक्त विनंती आहेत V24 पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेने फटका मात्र घेऊन काढलायत. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील जतीन मांगेला, एक प्रोफेशनल कॅमेरामॅन आहेत आणि भरपूर सारा वेळ देत असतात आपल्या फिटनेसवरती. त्यांनी सध्या बॉलला फील्ड केला. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 14-14 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. टॉस त्या ठिकाणी केला जातो. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत पंकजी भोईर यांच्या शुभ हस्ते कुसमाई खर्डी संघाचे एक प्रमुख खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, बॅटिंग बॉलिंग चॉईस दिला जातो. आणि टॉसची कहाणी आपण पाहू शकता. टॉस पार पडला, टॉस जिंकलाय V24 बॉय चंदन सर या संघाने टॉस जिंकलाय. धीरू आपण डिसिजन कळवायचं आहे. मध्ये रन करायच्यात 57 धाबा अजून इथून चेस करायच्या आहेत. आक्रमणाशिवाय आता पर्याय नाहीत. थोडं थांबल्यात. आधी जय पाटीलला पाहिलं, त्यांचेच मोठे बंधू निशात पाटील मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात गोलंदाजीवरती. फटका खेळलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेलची संधी आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर घेतलाय झेल. संपलाय बॅटरीचा खेळ. विकेट डाऊन. जेनुमान गावठण संघाला लागलाय हा झटका दुसरा. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये सूर्या येत आहेत. पहिलं षटक धीरजचं पाहिलं. जय पाटील आले, निशांत पाटील आले. आता प्रयत्न कदापि हितांशु पाटीलचा होईल का, कारण बंधूंच्या जोडी आहेत.
वेगवान बॉल, जलद गतीने टाकलेला बॉल, पाठीमागे विकेट किपर हेमेंद्र मांगेला भीम यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. 2.3 चेंडू खेळ संपलाय. 15 धावा 2 गडी बाद. 3 बॉल बाकी आहेत. या मॅचमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी टीम एनसीसी नारंगी संघ खूप छान पद्धतीनं बॅटिंग केली. धीरज पाटील असू द्यात, संदीप किनी सँडी असू द्यात. हवेमध्ये खेळलाय झेलची संधी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हितांशु पाटील घेता झेल. आणखीन एका विकेटचं पतन. तिसरा धक्का जयनुमान गावठणला. थँक्यू. धीरू डिसिजन सांगायचं आहे कारण डिसिजन कळवणं गरजेचं आहे. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल बाकी आहेत. जाणता राजा चषक खर्डी याचा डे नंबर 2 आपण पाहतायत. मधुकर वेगवान बॉल पाहायला मिळतोय. सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. 7 बॉल मध्ये 57 धावा. लास्ट बॉल 7 मध्ये 57 धावेची गरज. पटकावेमध्ये खेळलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हितांशु पाटील येत आहेत. घेता झेल. आणखीन एका बॅटरचा संपलाय मैदानाच्या मध्ये खेळ. 3 ओव्हर 15 धावा 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल आहेत आणि आता रन करायचे आहेत 57. काय पाहिजे बायांना मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नाटन माझ्या पायात घायल्या घार ग, पायात घायल्या घार. थँक्यू. नवीन बॅटर हनुमंत मैदानाच्या मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा 4 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 15च्या जवळपास तुम्हाला वरचा अगदी तो रिक्वायर्ड रन रेट होता, परंतु तुम्ही 3 ओव्हरमध्ये त्या 15 बनवल्यात. पहिला बॉल हेमेंद्रचा त्या ठिकाणी घेऊन काढलाय. चेंडू मात्र आपण पहिला तर जोपर्यंत फील्ड करण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 16-16. चला V24 आपण डिसिजन सांगा. आई भवानी मार्मलपाडा संघाला तसं रेडी राहिला. पुढील बॉल लोवर फुलटस बॉल होता. पाठीमागच्या दिशेने चाललाय. संदीप किनी सँडी त्या ठिकाणी आहेत. बॉलला आरामात फील्ड करतील. बॉल मैदानाच्या मध्ये द्या. धावसंख्या 17-17. चार बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. पुढील मॅच आई भवानी मारंबलपाडा वर्सेस V24 बॉय चंदनसार. मॅच क्रमांक 4 ला सुरुवात होईल. शेवटचा मॅच श्रीगाव स्पोर्ट्स श्रीगाव वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी. स्लोवर वन हाताळलाय. पाठीमागे विकेट किपर संदीप किनी सँडीच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. 17 ला 4 विकेट. 3 बॉल बाकी आहेत. या मॅच मध्ये आपलं वर्चस्व सध्या तरी गाजवत आहेत टीम एनसीसी नारंगीचा संघ. सुरुवातीला मात्र धाबा बनवल्यात, त्यानंतर डिपेंड करण्यात आल्यात. पटक्या खेळल्यात. वेगवान स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत जतीन. जसं जतीनचा उल्लेख केला प्रोफेशनल कॅमेरामॅन. मग वानखेडेचं रिटर्न तिकीट अगदी त्यांच्या नावावरती कॅमेरामॅन म्हणून प्रोफेशनल फोटोग्राफर. धावसंख्या 18. 4 गडी बाद. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वेगवान बॉल पाठीमागे निघून जातोय संदीप किनी सँडीच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये राहिलाय बाकी. या मॅच मध्ये आपलं वर्चस्व हे मात्र अगदी कायम ठेवलंय टीम एनसीसी नारंगी या संघानं जय हनुमान गावठणच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि हा सामना जो आहे तो सामना आता मैदानाच्या आतमध्ये फिनिश होताना पाहायला मिळतोय. या सामन्याला जिंकलाय जय हनुमान गावठण संघानं. दोन्ही संघांना विनंती आहेत आपण हस्तांदोलन करा. त्या ठिकाणी सेकंड करून घ्या ही विनंती असेल. आणि पुढील मॅचला मात्र मैदानाच्या मध्ये सुरुवात होत आहेत. V24 बॉय चंदन सर दिरू चला डिसिजन कळवा. सातत्याने ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. मोठी स्पर्धा तुम्ही खेळता. जाणता राजा खर्डी चषक
तुम्हाला डिसिजन अगदी या ठिकाणीच घ्यायचं आहे टॉस उडवल्यानंतर.